मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या युट्यूब चॅनल सर्व आपले शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे, आता भरपूर ऊन आहे. बऱ्याच मित्रांनी कटिंग केलेली होती फेब्रुवारी मध्ये, सेटिंग पण झालेली. काही मित्रांची अजून सेटिंग होत नाही, फुलं येत आहे, गळत आहे टेम्परेचर मुळे. तर त्या विषयावर आपण आज बोलणार आहे. तर या विषयावर आज टेम्परेचर मध्ये फुलं काढायचे कसे आणि ते फुलं आलेले टिकवायचे कसे, हे फार महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आता काय करायचंय, बरेच मित्र काय करताय, लगातार पाणी देत आहे, म्हणजे पाणी बंदच विषय नाही. तर मित्रांनो, थोडं ताणूनच पाणी द्या. जसे आता हा शेवगा आहे आपला, समजा आपल्या याचा एक 8-10 दिवसापूर्वी पूर्ण पाला गेलेला होता, माल चालू होता, पाला कमी झालेला होता, पण आपण याला परत थोडं काही रासायनिक खतं सोडून, काही बॅक्टेरिया सोडून आपण याला पाणी देऊन परत पाला फोडला. आता भरपूर असा पाला निघला. आता फ्लावरिंग स्टेजला आपली झाडं आलेली. तर अशा पद्धतीत आपण काय करायचं मित्रांनो, आपल्याला 0,52-34 द्यायचंय. एकरी 3 किलो, जास्त द्यायची गरज नाही. आता उन्हाळा दिवस आहे, त्याच्यामुळे जास्त द्यायची गरज नाही. हे बघू शकता तुम्ही, आपली आता झाडं फ्लावरिंग मध्ये आलेली, सेटिंग पण थोडी थोडी व्हायला लागलेली. बऱ्याच मित्रांचा आता माल पण चालू झालेला आहे. ज्यांनी फेब्रुवारीत कटिंग केलेली होती त्यांची चांगल्या भरपूर प्रमाणात अशी शेंगा लागलेल्या. आणि ढगाळ वातावरण आता सध्या चालू आहे. तर या वातावरणामुळे काय होतंय, आळी पडती. आळी पडल्यानंतर आपले मित्रांनी, काही मित्रांनी नवीन असल्यामुळं आयडिया नव्हती त्यांना, दुसरे औषधं मारले गेले, क्लोरो वगैरे मारलं, झाडं पूर्ण पिवळे पडले, पाला गळून गेला. तर असं करू नका मित्रांनो. जे जाणकार आहे शेवग्यामध्ये किंवा आपल्या ग्रुपवर तुम्ही चर्चा करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता, आणि जे औषध चालतं या वातावरणात तेच मारा. दुकानदाराला याची आयडिया नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हिशोबाने मारू नका. जो प्रॅक्टिकल शेतकरी शेतात काम करतो त्याच्याकडूनच सल्ला घ्या. आणि आपले युट्यूबवर भरपूर मित्र असे सल्ले देतात, काही त्यांचा पण घेऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही, कोणाचा घ्या, फक्त व्यवस्थित सल्ला दिला पाहिजे आणि व्यवस्थित आपलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, आपला हा उद्देश आहे. तर आता आपल्याला काय करायचं, इमामेक्टिन घ्यायचं. इमामेक्टिन म्हणजे प्रोक्लेन नावानं जे येतं, त्याच्यात घटक आहे इमामेक्टिन बेन्झोइन. ते आपल्याला, आपण हिवाळ्यामध्ये घेतो पंपाला 5 ग्रॅम 15 लिटरला. तर आता 4 ग्रॅम घेऊ शकता तुम्ही, थोडं कमी प्रमाणात वापरलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आपल्याला एखादं समजा फुलं नसेल तर अॅमिनो ऍसिड म्हणून एखादं तुम्ही चांगल्या प्रकारे टॉनिक वापरू शकता 2 मिलीनं. आणि त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक घेऊ शकता तुम्ही. रोको वापरला असेल तर इंडेक्स घेऊ शकता या वातावरणामुळे. आणि अशा प्रकारे तुम्हाला फवारणी करायची आहे. आणि ही फवारणी झाल्यानंतर तुम्हाला एक 8-4 दिवसात फुलं पण भरपूर निघतील, सेटिंग पण होईल. बऱ्याच मित्रांचं झालं आमचं सेटिंग होत नाही, तर सेटिंग करता तुम्ही खालून 0,52-34 द्या. त्याच्यानंतर 0,52-34 दिल्यानंतर एक 4 दिवसांना परत पुढलं नियोजन काय करायचं, आपल्याला पोटॅशियम सॉनेट 2 किलो आणि 200 मिली पेनोफिक्स ड्रीप मधून द्यायचंय. परत एकदा सांगतो, पोटॅशियम सॉनेट 2 किलो आणि पेनोफिक्स 200 मिली हे ड्रीप मधून द्यायचं. आपल्याला वरून फवारणी करायची नाही, ड्रीप मधून द्यायचंय. ड्रीप मधून देताना झाड आधी चांगलं भरपूर पाणी देऊन घ्यायचं, 3 ते 4 घंटे, मग सोडायचं. आणि त्याच्यानंतर 2 दिवस पाणी द्यायचं. आणि परत तिसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं गरजेनुसार तुम्ही 1 तास 2 तास पाणी देऊ शकता. आणि पाणी देताना थोडं अंदाज हिशोबानं बेताचं पाणी द्या. जास्त फ्लावरिंग असताना पण पाणी जास्त ठेवू नका, कारण उन्हाळा दिवस आपल्याला वाटतं भरपूर पाणी द्यावं, पण झाडाचं आता समजा या झाडाचं पाणी आपण 2 दिवसापासून बंद केलेलं बघू शकता आता मित्रांनो, तरी पण झाडाच्या खाली मातीचा पूर्ण लाडू तयार होते, म्हणजे याला अजून पाण्याची गरज नाहीये. थोडं जमीन वापसर येऊ द्या. आणि काही अशा प्रकारे नियोजन करायचंय. आणि याच्यामध्ये आपण करत असताना शेवगा शेतीमध्ये नुसतं रासायनिक खत किंवा लिक्विड किंवा औषधं याचीच नुसतं आपल्याला फवारणी करायची नाही, मारा करायचा नाही, खर्च वाढवायचा नाही. तर आपण याच्याकरता मध्ये आपण बॅक्टेरिया पण वापरू शकता. बॅक्टेरिया म्हणजे तुम्ही ट्रायकोडर्मा वापरू शकता, सुडोमोन वापरू शकता, किंवा मायक्रोझायरा वापरू शकता. NPK मध्ये पण बॅक्टेरिया आहे. अशा भरपूर बॅक्टेरिया तुम्ही त्या वापरा मित्रांनो वारंवार, म्हणजे जेणेकरून आपल्याला खर्च कमी होईल आणि उत्पन्न पण जास्त मिळेल. आणि बऱ्याच मित्रांचं जे मध्यंतरी म्हणणं झालं, फळमाशीचा जास्त अटॅक झालता, झाडाच्या शेंगाला असा फेस येत होता, शेंगा फुटून गेल्या. मध्यंतरी पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी, तर त्या वातावरण पण असं जाणवलं, ज्या मित्रांनी जास्त नायट्रोजन सोडलेलं होतं त्याच मित्रांना हा जास्त प्रॉब्लेम आला. ज्यांनी कमी नायट्रोजन वाले खतं सोडली, बॅक्टेरिया सोडले, त्या मित्रांना अजिबात अडचणी आल्या नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचंय, कारण अजून आपले 1 महिना आहे, 1 महिन्यात आपली सेटिंग झाली पाहिजे. म्हणजे जरी पाऊस चालू झाला तरी आलेल्या शेंगा आपल्याला पैसेच देऊन जाणार आहे, पुढल्या महिन्यात जरूर बाजार वाढणार आहे. अशा प्रकारे नियोजन करा. लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.